यवतमाळमध्ये काँग्रेसच्या ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडून जीवे मारण्याचा धमक्या मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे। तेलंगे यांनी यापूर्वीही आदिवासी शेतकऱ्यांना जमिनी बळकावल्याचेही आरोप केले होते। या आरोपांवर भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सर्व आरोप निराधार असल्याचेही स्पष्ट केले आणि असे आरोप राजकीय द्वेषातून करण्यात आले याचा दावा केला आहे। तालुक्यातील देवधरी येथे जे सन्माननीय अशोकराव उईके यांच्या मत प्रयत्नातून राळेगाव मतदारसंघातील समस्त बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने सूतगिरणीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता। परंतु त्याच्यामध्ये काँग्रेसच्याच काही नेत्यांनी काही व्यक्तींना फूस लावून त्यांना भडकवून या सूतगिरणीमध्ये धोंडा आणण्याचा प्रयत्न केला। आता सध्या प्रकरण टायटल सूट जो आहे हा राळेगाव येथील दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। त्यांच्या बाजूने कोर्टाने कुठलाही त्यांना रिलीफ दिला नाही। त्यामुळे आता चिडून जाऊन काँग्रेसच्या नेत्या ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि भाजपा नेत्यावर हे खोटे आरोप केले आहेत। त्यांना वकील असून हे समजायला पाहिजे, जेव्हा मॅटर कोर्टाच्या समोर प्रलंबित असतं तेव्हा या सर्व बाबतीमध्ये कुठलीही प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला वाचणं आवश्यक आहे। मी सुद्धा एक वकील असल्यामुळे मी या बाबतीमध्ये फार डिटेल जाणार नाही, परंतु मॅटर्स कोर्टासमोर प्रलंबित आहे। त्यामुळं त्यांनी जे आरोप केला आहे त्याचा आम्ही पूर्णपणे खंडन करतो। हे आरोप पूर्णपणे खोटे आणि बेमालूम आहेत। आज काँग्रेस अस्तित्वहीन झाले आहे। काँग्रेसजवळ कुठलाही कार्यकर्ता शिल्लक नाही। बिनबुडाचे नेते आणि ज्यांना जनाधार नाही असे नेते शिल्लक राहिले आहेत। वारंवार पडित उमेदवार आणि पडित नेते आज काँग्रेसची धुरा वाहताना दिसत आहेत। अशा स्थितीमध्ये स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी जिल्हाध्यक्ष पदावर डोळा ठेवून नेत्यांच्या नजरेत येण्यासाठी ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी हे खोटे आरोप केले आहेत। या आरोपाला मला विश्वास आहे की जनता कधीही बळी पडणार नाही। भारतीय जनता पक्ष हा नेहमी विकासाचं राजकारण करतो, विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जातो आणि याहीवेळी आम्ही काँग्रेसच्या नेत्यावर कुठलेही वैयक्तिक आरोप करणार नाही। त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की जनता या आरोपांना कुठेही भीक घालणार नाही। गेल्या 2-3 दिवसाच्या पूर्वी माझा एक पॉडकास्ट आला होता। त्यामध्ये मी माझ्याकडे चालू असलेल्या एका शेतकेशीच्या संदर्भामध्ये बोलले होते। आदिवासी विकास मंत्री उईके साहेबांच्या विरुद्ध अनेक केसेसच्या संदर्भामध्ये मी बोलले होते। त्यामध्ये त्यांनी ते ऐकल्यानंतर त्यांनी धमकी दिली मला, किंवा तुमचं आम्ही काही बरं वाईट करू किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी नाही का। सुरुवातीला मी ती धमकी सहज घेतली, मला काही विशेष वाटलं नाही। पण काल परवा मला सोशल मीडियावरती मॅसेज दिसलेत की त्यांनी एका नरेश केडाम म्हणून व्यक्तीला सांगितलं की तुम्ही एक मोर्चा काढा त्यांच्या घरावरती, आणि त्यांनी म्हटलं की आम्ही त्यांच्या प्रियदर्शिनी उईकेच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहोत। मग मला वाटलं की आपणही आपली सत्यबाजू मांडली पाहिजे, आपण का घाबरायचं। आणि म्हणून मी हे सगळे पुरावे घेऊन मी तुमच्यासमोर आलेले आहेत की त्यांनी राळेगाव तालुक्यामधल्या भुरबा कोवे, देवधरी इथल्या भुरबा कोवे या शेतकऱ्याची जमीन कशी हडपली ते कायदेशीर मुद्दे मी तुमच्यासमोर मांडलेत। सोबतच त्यांनी आदिवासी आश्रमशाळेच्या मुलींचं शोषण झाल्यानंतरही कसा बेजबाबदारपणा दाखवला माहिती असताना त्याबद्दलचे बऱ्याच माहिती मी तुम्हाला दिली, GR पण दिलेत, आणि आजही त्या डिपार्टमेंटमध्ये कसा आडागोंदी कारभार चालला आहे ते पण सांगितलं। सोबतच त्यांनी स्वतःच्या मुलीच्या विकासासाठी किंवा स्वतःच्या मुलीला पोस्ट मिळण्यासाठी ज्या पद्धतीने शासकीय निधीचा एक मोठा मेळावा, 3 दिवसाचा एक मेळावा नागपूरला भरवून मुलीला पोस्ट मिळवून दिली आणि मुलीसाठी तिकीट आणलीत मुख्यमंत्र्यांसोबत बसून। तर हे सगळे जे त्यांचे विषय आहेत विकासाचे, ते आदिवासीचे रक्षण करते नाही आहे, भक्षण करते आहेत। ते आदिवासी विनाश मंत्री आहेत असं मला सांगायचं आहे। आणि हेच जर परत यवतमाळ नगर परिषदेला निवडून येत असतील किंवा यांची मुलगी निवडून येत असेल, हे कोणता विकास साधणार आहेत। एकतर आम्ही आधीच खड्ड्यात गेलेलो आहोत। गेले 10-15 वर्षापासून इथे भाजपाचं सरकार आहे, त्यांनी कुठलेच रस्ते केले नाहीत, कुठलंच पाणी आणलं नाहीत, आम्हाला कुठल्याच सुविधा दिल्या नाहीत। ऑलरेडी यवतमाळ नगर परिषद पाण्यात गेलेली आहे आणि आता तर हे मानाचा सिरपेचच म्हटला तरी चालेल, उईके साहेबांची मुलगी जर निवडून आली तर यवतमाळ नगर परिषदेचं काय होईल। त्यामुळे जनतेला हे सगळे सत्य सांगण्यासाठी मी मीडियासमोर आले आणि मला असं वाटतं की जनतेने या सगळ्या मुद्द्यांवरती विचार करून मतदान करायला पाहिजेत, विचार करून उमेदवाराला सिलेक्ट करायला पाहिजेत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, यवतमाळ।